नमस्कार, राम राम मित्रांनो. तर आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुमचं असं स्वागत आहे की आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या जीवनामध्ये, आपल्या जिंदगीमध्ये आपल्याला काय चालू आहे आणि आपल्याला काय चालत राहणार आहे. हे तर पुढं चालत राहणार आहे मित्रांनो. ह्या गोष्टी ज्या असतात ना, त्या वारंवार घडतच असतात. यांना कोणीही थांबू शकत नाही आणि थांबवण्याचा प्रयत्न जर केला तरीही थांबू शकत नाही आहे. जसं तुम्हाला सांगतो, आता आपल्याला समजा शर्ट आहे, शर्ट पण आपलं नसतं आहे, त्याला आपण आपलं म्हणतो. हे शर्ट पण आपलं नसतं आहे आणि ते शर्ट समजा आता ते जर फाटलं तर ते म्हणते मी फाटू. ज्याचं तेव्हा मन झालं तेव्हा ते फाटतं आहे. जर आपलं असतं तर मग आपल्याला विचारलं असतं फाटू का, फाटून जातं. ते आपलं नसते, काहीच आपलं नसते दुनिया जिंदगीमध्ये. आपलं शरीर पण आपलं नसतं आहे. कान बाहेर झाला का कान म्हणतो का मी तुपल्या एका शरीराचा एक अंग आहे आणि आता मला बहिरं व्हावं वाटं लागलं, मी आता बहिरं हो जरसक एका 2-3 महिन्यासाठी मग चांगलं उडं बोल. आपण थांबू शकत तो का त्या गोष्टीला? नाही थांबू शकत. ते होतं आहे. समजा आता तुमचा हात आहे, उचलला एकदमच खालटूला, किती पर सेकंदमध्ये कार्य होत आहे. तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का काही? आता हा हात एखाद्या भीतीला लागला, ताराला लागला, धरलं तुम्ही असं पकीट आणि लाईन नाही त्याच्यात, वायर काढून घेतले. तुम्हाला माहिती आहे की आता तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की हा वायर काढेल, मला करंट लागत नाही आहे. तुम्ही जे काय काम करायचं ते सगळं करू शकता. तसे ज्या गोष्टी आहे, तुम्हाला जे करायचे ते करा तुम्ही. जीवनाचा वायर तर पहिलाच काढून टाकेला आहे. वायर काढून टाकणं म्हणजे कसं आहे ना की लोकांची जे बोलणं चालणं आहे ना, ते सगळं बोलणं बंद. हात कान नाक काहीच आपलं नाही आहे. आता आपल्याला सुगंध येतो. आता समजा काही सुगंध चांगला असतो, काही सुगंध वाईट असतो. आता सुगंध आला तर मग आपलं नाक म्हणते का सुगंध चांगला आहे, मी आता घेऊ का म्हणून आपण नाक बंद करून घेतो आपल्या हातानं. आपण आपल्या विचारानुसार कंट्रोलमध्ये काही करू शकत नाही आहे. चांगला श्वास आला तर आपल्याला तितकं चांगलं वाटतं आहे, अजून घ्यावा असं वाटतं आहे. वाईट श्वास आला की असं वाटतं की याला इथून कधी जाऊ कधी नाही, असं असतं ते. तर मग प्रत्येक सिच्युएशनमध्ये, प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक काहीतरी कारणं असतात आणि त्या कारणामध्ये तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन नावे सांगत आहे. तर बनरा व्हिडिओमध्ये हा आता हे बोटं पण आपले नाही आहे. मग आपण आपलं कहून म्हणतो या दुनियामध्ये की आपलं ही जागा आपली आहे, आपला आत्मविश्वास आहे, आपली इज्जत आहे. मी आता आपल्या इज्जतीसाठी मी काही करू शकत नाही आहे ह्या दुनियामध्ये. अरे तुमच्या जगामध्ये, तुमच्या ह्या दुनियामध्ये तुमचं स्वतःचं तर काहीच नाही आहे. आणि तुमचं स्वतःचं जर काही असन तर तुमचं अस्तित्व आहे. आणि जे करसन तुम्ही पुण्य फळ ते तुम्हाला संघ घेऊन जायचं आहे. आणि कामापुरते पैसे कमवायचे दुनियामध्ये की असं लय मोठं कमवून ठेवू नका. कारण की आमच्या इकडं लय मोठं लोकांनी कमवून ठेवले, पण ते पूर्वजाचं एक दिवस बी नाव काढत नाही आहे आणि त्यांच्या नावानं काही दुसऱ्याला जीव घालत नाही आहे. त्याच्यामुळं म्हणतो की आपली सल्तनत जी असते ना, लय मोठी तयार करून ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. आणि गरीब वाहून श्रीमंत होणं म्हणजे ही लय मोठी गोष्ट आहे. ते सुख कुठंच नाही भेटत आहे. मेहनत करू राबू मरतात जगतात. आता काय होतं म्हणजे का पुढची पिढी जी असते ती आयुष करत जगत असते. सांगायचं उदाहरण हेच एवढंच आहे की तुम्ही तुमचा जीव धोक्यात टाकून काहीतरी नावे करण्यापेक्षा तुमच्या जीवाला, तुमच्या लेकरायला चांगलं सांभाळून जर केलं तर चांगलं नाही. पायाला जर गेलं ना मित्रांनो, तर ह्या जगामध्ये, दुनियामध्ये आपलं कोणीच नाही आहे. सगळा पैशाचा खेळ आहे. पैसा जिथं माणूस आणि जिथं माणूस तिथं पैसा असणं आवश्यक आहे. जोवर मधाला मध आहे तोवरच माशाचे टाकतात. एकदा का मध गेलं तर त्याच्यावर एक पण माशी बसत नाही आहे. अशी एखादी जर माशी बसत असन तर त्या माशीला चांगला जीव लावा. ती माशी डबल कुठं भेटणार नाही. मित्रांनो, उदाहरण सांगायचं म्हणजे हेच आहे की तुम्हाला सिच्युएशन पाहून आपलं केलं जातं. तुम्ही जर चांगले बोलत असाल, चांगलं वागत असाल, चांगलं जर काहीतरी नवे करत असाल तर तुम्ही चांगले लोकांसाठी दुसऱ्याची तारीफ जर करत असाल, त्यांचं ऐकत असाल, त्यांचं कौतुक करत असाल तर तुम्ही लोक त्यांना चांगले, नाही तर मग तुम्ही त्यांच्यासाठी काहीच नाही. आणि लोकांसाठी जगणं म्हणजे हे खूप वाईट गोष्ट आहे.
लोकांसाठी खूप जगणं आणि लोकांसाठी काहीतरी करून दाखवणं हे चांगली गोष्ट आहे. आता नाही मला आपल्या आईबाबासाठी मला काहीतरी करायचं आहे. माझ्या आईबाबांना खूप त्रास भोगला आहे. 30 रुपये रोजानं ते गेले आणि मला त्यांना मोठं केलं आहे. मी शाळेत नाही काही करू शकलो, पण आता आपल्या जिंदगीमध्ये मी त्यांना मी असे दिवस आणि बघायसाठी की त्यांनी स्वप्नात पण बघितले नसन. आणि हे मला सगळं करायसाठी मग आपल्या आईबाबाचा आशीर्वाद काफी आहे. मला कोणाची साथीची आवश्यकता नाही आहे. मी एकदा खड्ड्यात पडलो चालन, पण माझ्या बापाच्या लक्षात कधी येऊ देणार नाही की मी खड्ड्यात पडलो ना, आता मी दमलो आहे ना, आता मला काही करायचं नाही. म्हणून मी छाती ठोकून चालीन आणि छाती ठोकून कार्य करीन. इतकं माझ्या अंगात दम आणि कौशल्यता आहे. काहीतरी करून दाखवणं म्हणजे की दुसऱ्याला खाली दाखवायचा इतका प्रयत्न करू नका. ज्या दिवशी तुम्ही कामयाब व्हाल, त्या दिवशी तुम्ही तुमची स्वतःची गाडी घेऊन याल ना, त्या दिवशी तुमचं अस्तित्व आणि कार्यशीलता ही एक मोठी अचिव्हमेंट राहील तुमच्यासाठी, तुमच्या जीवनकाळातली. विचार करा, 20 लाखाची गाडी, 20 लाखाचं घर, कसं असन ते वातावरण तुमच्यासाठी. तुम्ही गाडी घेऊन अशी भर जासान रस्त्यानं चालत असे गाडीत बसून, आणि तुमच्या आई बाबा तुमच्या मागं, बाबा पुढं बसेल, आई मागं बसेल, अशी गाडी घ्या. दोघांना तिघांना सारखं बसलं गेलं पाहिजे. पूर्ण गाडीत सगळेजणं बसले पाहिजेत. मस्त आई बाबा आपल्या शेजारी दोघंजणं, आणि आपण गाडी चालून राहिलो मस्त आबत वबत, काही टेन्शन नाही आहे जिंदगीमध्ये. हे सगळं केलं ना, ते एवढं करा. आई बाबाला कधी अंतर देऊ नका. आई आणि बाबा आपल्यासाठी हे संपूर्ण विश्व, जर ब्रह्मांड हे सगळं जर गेलं तरी ते आपले आईबाबा आहेत. आणि हे सगळं अचिव्हमेंट करायसाठी काही जास्त प्रयत्न करायला लागत नाही आहे. तुमच्या आईबाबावर भरोसा ठेवा आणि आईबाबाची सेवा करा. सकाळी उठल्यावर दर्शन घ्या त्यांचं. तुम्हाला सकाळचा टाइम टेबल सांगतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये, काय काय करायचं, काय काय नाही. 4 वाजता उठायचं. 4ला उठले, आंघोळ नाही करायची सकाळी. तुम्ही स्नान टॉयलेट गिलेट सगळं हे करून आले, मस्त चहा पिणं बंद करून टाकायचा. चहा जर प्यायचा असेल तुम्हाला तर मग गुळाचा चहा प्यायचा. तो सगळ्या बिमारीवर असरदायी. व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.